को पावर्ड बाय टेक्नो। परिवर्तन यात्रा करणार आहात, नक्की कशी असेल ही परिवर्तन यात्रा? राज ठाकरे सुद्धा येणार आहेत, काय म्हणाल? नाही, एक 25 तारखेपासून ह्या नवी मुंबईमध्ये आणि विशेषतः पहिल्या टप्प्यात बेलापूर विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईकडून एक परिवर्तन यात्रा 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत गांधी जयंतीपर्यंत आम्ही घेणार आहोत। शिक्षण असेल, आरोग्य असेल, रोजगार असेल, लोकांच्या घराचा प्रश्न असेल, प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी घरं निर्मित करण्याचा विषय असेल, नाहीतर नेरूळ, ऐरोली आणि कोपरखर्णी इथे LIGची घरं ही सुद्धा निर्मित करावी, असे विविध विषय घेऊन ही यात्रा असणार आहे। सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून ह्या यात्रेची सुरुवात व्हावी आणि शेवट 2 तारखेला सन्माननीय राजसाहेबांची सभा किंवा मेळावा आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो, तशी राजसाहेबांना विनंती केली आहे आणि सन्माननीय राजसाहेब निश्चितपणे या यात्रेच्या समारोपाला येतील असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्हाला निश्चित आहे। सर, याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की सगळंच विषय घेणार आहात, इलेक्शनच्या अनुषंगाने ही परिवर्तन यात्रा म्हणायची नाही। ह्या अगोदर सुद्धा सिडको सोडत धारकांना 600 कोटी रुपये मिळवून देण्याचा विषय असेल, त्याचे कमी करण्याचा विषय असेल, कामगारांना 135 कोटी रुपये आम्ही मिळवून दिले, भावे नाट्यगृहाला 16 कोटी रुपये आमच्यामुळे दुरुस्ती झाली, सायन पनवेल हायवे किमान 20% कटे पण 80% आमच्यामुळे आज कॉन्क्रिटीकरण झालं, 46 कोटीची डाळ पडली। या सगळे विषय आम्ही घेत असताना याला कुठलंही एक अभियान किंवा यात्रेचं स्वरूप दिलेलं, हे सगळे निवडणुकीच्या अगोदर घेतलेले विषय आणि सातत्याने शिक्षण, आरोग्य, रोजगारावर आम्ही बोलतोय, त्याला एक नाव देऊन लोकांचं त्याच्यामागे जनसमर्थन उभं करणं। माझ्यासमोर आत्ता एक एक्सपायरी डेटचं औषध नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी हॉस्पिटलमध्ये दिलं गेलं, एक्सपायरी झालेलं 2 वर्षाच्या बाळाला औषध देण्याचा प्रयत्न झाला, म्हणजे तो ऑगस्टला ॲडमिट झाला आणि जुलैला हे औषध दिलं गेलं। याचा गौप्यस्फोट मी आत्ताच केलेला आहे। जर ही आरोग्याची अवस्था असेल तर याला उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे परिवर्तन यात्रा। कुठल्याही परिस्थितीत या सगळ्या विषयांवर आम्ही लोकांचं जनसमर्थन उभं करून मुख्यमंत्र्यांकडे या गोष्टी मांडणार आहोत। सर, दुसरा एक प्रश्न, तुम्ही रोजगारांबद्दल आता खूप मोठं आंदोलन केलं, त्याला यश पण आलं, तर एकंदरीतच काय त्याची पोझिशन काय? मला सांगायला निश्चितपणे नवी मुंबईकरांना आनंद वाटतोय की आम्ही 80% स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्या या नवी मुंबईच्या सगळ्या कंपन्या आस्थापनांमध्ये म्हणून गेल्या 4-5 महिन्यापासून आंदोलन सुरू केलंय। त्याला पहिलं यश आलंय की सगळ्या कंपन्यांना उद्योग विभागाने निर्देश दिलेत, पत्र पाठवले, रोजगार विभागाकडे 888 कंपन्यांचं रजिस्ट्रेशन झालंय। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।